गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि मला ना मेहंदी लावायची होती. त्यामुळे मी रात्रीच मेहंदी भिजायला ठेवली होती आणि सकाळी लवकर उठून मेहंदी लावून घेतली. आता मेहंदी जरी लावलेली असली तरी आपल्याला काही बसायला भेटत नाही आहे. त्यामुळे घरातली कामे करावीच लागतात आणि तेच करण्यासाठी मी घेतली होती. नंतर मेहंदीही वाळून जाईल आणि घरातलीही कामे आवरतील म्हणून मी सगळी कामे करण्यासाठी घेतली. आणि नंतर मेहंदीही वाळली होती. नंतर केस धुवून घेतले आणि थोड्या वेळ बसवून घेतली, कारण मला ना खरंच खूप भूक लागली होती, कारण कामे खूप झाले होते त्यामुळे. आणि नंतर म्हणलं आता लगेच काही होणार नाही, त्यामुळे जे फ्रूट्स होते तेच मी खाण्यासाठी घेतले होते. ते खाल्ले आणि थोडा वेळ मी असंच, जे फ्रूट्स आहेत ना मी बाहेर याच्यासाठीच ठेवले होते की ते मला ना दिसले तरच माझ्या लक्षात राहतं. आणि त्यानंतर मला ना फेस पॅक लावायचा होता, कारण दररोज काही मला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी टाईमच नाही भेटत. म्हणलं आज सुट्टीही आहे आणि बाहेर जाण्याचा काही प्लॅनही नाही आहे, तर म्हणलं स्वतःकडे तरी थोडं लक्ष द्यावं. आणि नंतर मी फेस पॅक लावण्यासाठी घेतला. आज काही माझं हेच चालू होतं, रंगरंगोटीची कामे. सकाळी केस रंगवले आणि आता माझे जे तोंड आहे तेच रंगवण्यासाठी घेतलं होतं, कारण कसंही रंगवलं तरी आणि कितीही जरी काही जरी लावलं तर ते जसं आहे तसंच दिसणार आहे. त्याच्यामध्ये मला काही नाही वाटत की काही फरक पडतील म्हणून. आणि हे काम काही जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आहे, कारण मी हे कधी असं करत नाही आहे आणि मी फर्स्ट टाईमच फेस पॅक लावला होता आणि तो काढण्यासाठी ना मला खरंच खूप टाईम लागला आणि मला काही एवढा इझिली नाही निघाला. पण ज्यांना त्याची सवय असते त्यांना त्याची ट्रिक माहिती असते कसं काढायचं ते, त्यामुळे ना त्यांना ते बरोबर जमत असेल. पण आपण अमावस्या पौर्णिमेला लावतो त्यामुळे आपल्याला काही यातलं कळत नाही आहे. आणि हे झाल्यानंतर मला तर काही याच्यामध्ये फरक नाही वाटला. पण जर तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये काही थोडाफार चेंजेस दिसत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर काही बेस्ट असेल तरी तेही सांगू शकता. आणि ते झाल्यानंतर यांनी मशीनला कपडे लावले होते, त्यामुळे कपडे च्या घड्या घालायचं माझ्याकडं होतं. कारण आता जर त्यांना सांगितलं तुम्ही घड्या करा तर ते खरंच खूप ओरडतील. त्यामुळे म्हणलं आपापलं काम आपण करून घ्यावं, कारण त्यांनी ना मशीनला कपडे लावले होते आणि वाळतही टाकले होते. त्यामुळे म्हणलं आपण हे काम करून घ्यावं. हे झाल्यानंतर घड्या करून ठेवल्या आणि असा गेला आजचा दिवस. बाय बाय.